झी 24 तास एक पाऊल पुढे। आपली शेतजमीन विकून तिथं काँक्रीटचं जंगल उभारणारे अनेक महाभाग आपल्याला भेटत असतात, पण कधीतरी गंगा उलटी देखील वाहते। आजच्या पीक पाणीमध्ये भेटूयात गंगेचा प्रवाह उलटा फिरवणाऱ्या गोंदियामधल्या एका अवलिया शेतकऱ्याला। पीक पाणीचे सहप्रायोजक, पर्यावरण संतुलित गाव, समृद्धीचे दुसरे नाव, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन। हे शैलेश गौर। आता त्यांचा व्यवसाय शेती आहे। यापूर्वी ते रिअल इस्टेटच्या व्यवसायात होते। सहज म्हणून शेतजमीन घेतली आणि ते शेतीच्या प्रेमातच पडले। गोंदिया जिल्ह्यातल्या पारडी बांध इथे गौर यांची 10 एकर शेती आहे। यातल्या 2.5 एकरावर त्यांनी भेंडीची लागवड केली आहे। व्हीएनआर कंपनीच्या वाणांची निवड त्यांनी यासाठी केली। एप्रिल महिन्यात लागवड करण्याआधी त्यांनी जमिनीची लेव्हल केली। एकरी 10 ट्रॉली शेणखत आणि सरीवरंभे तयार करून प्रत्येकी 1 बॅग पोटॅश आणि डीएपी टाकलं। सगळ्या प्लांटमध्ये ठिबक सिंचन केलं। 5 बाय 2 अंतरावर त्यांनी लागवड केली। अवघ्या 2 महिन्यात ते एका दिवसाआड भेंडीची तोड करतायत। शेतीत नौखे असल्यानं गौर वेळोवेळी कृषी विभागाचं मार्गदर्शन घेत आहेत। 1 एकड़ में ककड़ी है और 1 एकड़ में फिर से लौकी लगाई है और 2 एकड़ में मिर्ची लगेगी। गौर आठवड्यातून 3दा तोड करतात। प्रत्येक तोडातून त्यांना तब्बल 4 क्विंटल भेंडीचं उत्पादन मिळत आहे। साधारणतः 25 रुपये किलो दरानं गोंदिया आणि नागपूरच्या बाजारात त्यांची भेंडी जाते। 4 महिन्यांच्या हंगामात 36 तोडे करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे या हंगामात एकट्या भेंडीतून गौर यांना तब्बल 3,60,000चं उत्पन्न मिळणार आहे। 90,000चा लागवड खर्च वगळल्यास जवळजवळ 2.25 लाखांचा नफा त्यांना मिळणार आहे। चुरडा व्हायरस नागाळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कॉन्फिडोर, प्रोफेक्स सुपर, कोरायझिन या कीटकनाशकांची दर 20 दिवसांनी ते फवारणी करतात। तसंच पिकाला 19-19-19 पोटॅश, डीएपी, युरिया ही खतं 2 दिवसांनी दिली जातात। भेंडीबरोबरच गौर यांनी अर्धा एकरात लौकीचं पीक घेतलंय। त्यातूनही त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय। त्यासाठी त्यांनी व्हीएनआर कंपनीचंच वाण घेतलंय। त्यातूनही साधारणतः त्यांना 70,000चा नफा मिळतोय। गौर यांनी 2 एकरावर कारल्याची लागवड केली आहे। महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक पीक मोठ्या प्रमाणात लावण्यापूर्वी ते त्याची तपासणी आपल्याच शेतात करतात। जो दिसतं ना तुम्हाला इथं पूर्ण 10 एकरचं पूर्ण शेत आहे हा, आणि पहिल्यांदा इथं सगळं पडीतच होतं सगळं क्षेत्र। पूर्ण जमीनचं प्लॅनिंग करून इथं पूर्ण 10 एकरावर पूर्ण ठिबक संच लागवलेला येतात आणि त्याच्यावर त्यांनी पूर्ण भाजीपाल्याचं शेत घेतलेलं आहे। रिअल इस्टेटचा व्यवसाय सोडून शैलेश सिंग गौर केवळ शेतकरीच झाले नाही तर अभ्यासू शेतकरी झाले। सर्वांनीच त्यांचा आदर्श घ्यायला हवा। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।